मित्रांनो, मला कपिलचा फोन आला आणि कपिल आणि सारंगी म्हणजे आपले जे प्रवीण महाजन आहेत, प्रमोद महाजनांचे भाऊ, आणि ही त्यांची वहिनी, हा त्यांचा पुतण्या. तर या कुटुंबाशी किती 30 वर्ष झाली असतील. 30 वर्ष आम्ही काय म्हणतात त्याला एका कुटुंबातले. प्रवीण बरोबर जे त्याचे दातार, आम्ही 4 मित्र बसायचो, त्याच्यापैकी एक घरगुती संबंध. मला असं वाटतं 92 सालापासून आपण एकत्र आहोत. एक फॅमिली आहे आमची, परिवार आहे. तर त्यामुळे त्यानंतर जेव्हा कपिलचा फोन आला आणि तो म्हणाला की पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काही गोष्टी आम्हाला सांगायच्या, ज्याच्याकरता आमच्याकडे हायकोर्टाचे कागदपत्र आहेत. तर म्हटलं काहीच हरकत नाही. आणि मला त्या क्षणी लक्षात आलं की जयदेव जेवढा स्फोटक आहे, कारण मी हिलाही ओळखतो, ती किती स्फोटक आहे हे मला माहिती आहे. त्यानंतर आता काल बघितलं मी, तर तिचे बऱ्याच चॅनलवर छोटे असे एक अर्धा मिनिट 1 मिनिटाचे टायटल्स आले, कारण त्यांना एवढ्यातच इंटरेस्ट होता की पंकजा आणि धनंजयला कोणीतरी आव्हान देतं, याच्या पलीकडे नव्हता. पूनमचा थोडं होतं, त्याच्यावरही तिने दणकावून आपली मुलाखत दिलेली आहे. तर आता आज मी त्यांना एवढ्याकरता पाचारण केलेलं आहे की आता इलेक्शन लागलेली आहे, त्यामुळे हा सूर्य हा जयद्रथ पद्धतीने एकेकाचा पंचनामा ज्याला म्हणतात तो होऊन जाण्याची गरज आहे. जे मुखोटे आहेत ते फाडण्याची टारा ओढून गरज आहे. आणि मुखोटं फाडायचं काम सारंगी जेवढं करू शकते तेवढं दुसरं कुणीच करू शकणार, जयदेव करू शकतो. आणखीन एक सारंगी, फक्त तुला थोडंसं संविधानक इशारा द्यायचा आहे की माझ्यावर ऑलरेडी 100 कोटीच्या 4 केसेस झालेल्या आहेत आणि त्या मोठ्या लोकांनी केलेल्या आहेत खूप. तर आपण जे बोलणार आहोत त्याच्यावर केस व्हावी अशीच माझी इच्छा आहे. माझ्यावर केस झाली तर मात्र तुम्ही सोबत राहा. सोबत आली, अरे ती तुझ्यावर माझ्यावर मिळूनच होणार आहे, तुझ्यावर माझ्यावर मिळूनच होणार आहे. तर त्यामुळे याच्यावरही 100 कोटीची केस होणार. आता पंकजानी यांनी जर धनंजयनी वेगवेगळी केली तर 200 कोटीची होईल. आमची तयारी आहे, रेडी टू फाईट. शी इज ऑल्सो. तिने सांगितलं की तुम्ही सोबत राहा, माझी फाईट करायची तयारी आहे, अशी रणरागिणी आहे ती. आणि आम्ही आता बोलायला सुरुवात करतोय आणि आज वेळ बी काही नाही, आणि तुम्ही पण वेळाचं बंधन काही मनामध्ये गृहीत धरू नका. हे पुन्हा होणे नाही एवढं तुम्हाला सांगतो. धनंजय आणि पंकजा विरुद्ध बोलायची हिंमत कोणाची नाही. ती हिंमत फक्त हीच जाऊ शकते, आणि त्याची जी द्यावी लागेल ती किंमत देण्याची तयारी. ऍक्च्युली असं आहे की आतापर्यंत तू आयुष्यामध्ये किंमतच देत आली. तुम्ही जेव्हा हिंमत दाखवली तेव्हा प्रत्येक वेळेला किंमत दिली आहे. तुम्हाला एक आणखीन धक्कादायक गोष्ट सांगतो की आज ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाची आमदारकीची उमेदवार सारंगी असू शकते, सांगू शकत होती. पण गंमत अशी की ते प्रवीण महाजन, प्रमोद महाजन यांचा जो काही प्रकार घडला, तर त्याच्यामुळे प्रमोद महाजनांचे अनुयायी दुखावतील या भीतीपोटी भाजपचे सगळे श्रेष्ठी तिला भेटतात आणि सांगतात की नाही ग, मग ते प्रमोद महाजनचा अपमान होईल म्हणून आम्ही तुला तिकीट देऊ शकत नाही, आम्हाला माहिती. आणि तिला पक्षापेक्षाच्या झेंड्याची दांड्याची गरजच नाही. ती तिचं काम एवढं करते की कुठला आमदार करत नाही. आणि आज ठाण्यामध्ये खरोखरच आहे की महिलांना जेव्हा काही अडचण येते, हे येते, मी स्वतः पाहिलंय, त्यावेळी ती कशाची पर्वा न करता त्यांच्या मागे उभी राहते. आणि त्यांच्याकरता म्हणजे घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारी सगळ्यात मोठी बाई ही आहे गावातली आमच्या, अक्षरशः, की शी वर्क फॉर अदर्स ओनली. आणि त्याच्यातच तिला आनंद आहे. दुसऱ्यांचं भलं करणं, दुसऱ्यांच्या समस्या सोडवणं, स्वतःची समस्या मांडायला असती पहिल्यांदा उभी. बरोबर. लोकांच्या समस्या घेऊन तिला आतापर्यंत मी अनेक वेळा भांडताना बघितलंय, भेटलोय, पण आज पहिल्यांदा असं आहे की, आणि जेन्युइन आहे. मला ते प्रकरण खरं म्हणजे बरंचसं माहिती आहे, पण मी बोलण्यापेक्षा तिच्याकडून ते ऐकणं आणि सत्य आहे, आणि सत्याला धार असते. आणि सत्य जे काही आपण बोलतो ना, त्याच्यासाठी आपल्याला भीती वाटत नाही कोणाची, मग ते नातेवाईक असो, समाज असो. त्याच्यामुळे तर सारंगी, आता कपिल, तुलाही जिथे वाटेल की आईला पूरक असं तुझ्याकडे, कारण तू पण स्वतंत्रपणे आता डेव्हलप होतोयस, मी बघतोय. आता आपण फोनवर जेव्हा बोललो तेव्हा मी म्हणलो मुलगा मोठा झाला. एक मॅच्युरिटीने तू बोलतोयस आणि तुझ्या बोलण्यामध्ये दम आहे. तर आईला तुला असं जिथे वाटेल पूरक असं आपल्याला काही बोलायला पाहिजे, तुलाही जिथे वाटेल की अरे बघ रे ते आपल्याला अमुक म्हणून, आणि काही आडवं पडदा ठेवू नको. एकदा मनाची तयारी झाली ना आपली 100 कोटीची, तुला द्यायची नाहीये, द्यावे लागले तर मला द्यायचे 100-200. त्याचं काय करायचं त्याची युक्ती माझ्याकडे आहे, व्हॉट एव्हर इट इज. तर नाव सारंगी, हे व्यासपीठ मी तुझ्या हवाली करतोय. मी प्रश्न पण विचारायची गरज नाही, कारण तू उत्तरं घेऊन अशी आलेली आहेस की त्याच्यावरचे प्रश्न माझ्याकडे पण नाही. गोय आत्मचरित्र बोलते असं बिंदास, आणि काही हातचं राखून देऊ नको.
बिंदा डेअर डेव्हिल आईस असतो. गोय. मी सारंगी प्रवीण महाजन गेल्या 35 वर्षाच्या वर इथे ठाण्यामध्ये राहते. 92 सालापासून तर मी अनिलजींना ओळखते आणि आमचे खूप जवळचे क्लोज एकदम पारिवारिक संबंध होते, आहे आणि पुढेही राहतील. इतकं घरातलं एकदम एकोप्याचं नातं आहे आमचं. अधिकाराने मी त्यांना बोलू शकते आणि अधिकाराने ते बिलकुल. मला बोलवतात. ह्यापेक्षा अजून काही मोठी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी. आणि मी आहे, तू पुढे उभी राहा असं सांगणारे एकमेव व्यक्ती अनिल थत्ते या ठाण्यामध्ये आज आहेत. त्याच्यामुळे मी बिनधास्त उभी आहे. आज मी सारा फाउंडेशन ही संस्था चालवते. गेले 10 वर्ष झाले माझं, म्हणजे मला असं वाटतं 2024 ऑक्टोबरला मला 10 वर्ष झाले. तर ह्या संस्थेच्या माध्यमातून मी इतर भरपूर सामाजिक नागरिक समस्या आणि भरपूर काही काम केलेलं आहे आणि ते काम अनिलजींनी बऱ्यापैकी पाहिलेलं पण आहे. आज माझ्यावर जे समस्या ओढवलेली आहे, संकटच आहे, समस्याही नाही, संकट आहे. आणि त्या संकटाला मी आज धीराने पुढे जाते आहे आणि माझ्या पाठीशी नवे खांद्याला खांदा लावूनच आज अनिलजी सुद्धा उभे माझ्यासोबत आहेत. तर मला असं सांगायचं आहे की मला माझ्याच घरच्यांनी धोका दिलेला आहे. आपण म्हणतो ना, नाती गोती ही असावी, पण नात्यालाच गोत्यात आणणारी ही आपली नाती असतात. त्याच्यामुळे आपले जे सख्खे नाते आहेत ना, ह्याच नात्यांमधून आपण अडचणीत जास्त येतो, असं माझं मत आहे. काय कारण की तू एकूण एक नाव घे. तर नाव घे एकेकाची. मला एकच सांगायचं आहे की महाजन आणि मुंडे परिवार हा माझ्या घरातला अविभाज्य घटक आहे. परिवारातला एक मेंबर आहे मी. त्यांच्या सख्खी नात्यानी येते. गोपीनाथराव मुंडे हे आमचे सख्खे जावई लागतात. पंकजा माझी सख्खी भाची लागते. प्रज्ञा मुंडे तिची आई माझी सख्खी नणंद लागते. आणि पूनम महाजन म्हणा किंवा रेखा महाजन हे आता माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. त्याच्यामुळे मी त्यांच्या परिवारातली एक घरातली मेंबर आहे, जवळची मेंबर आहेत. आणि ह्या सगळ्या मेंबरनी माझ्यावर जो अटॅक केलेला आहे, जो 2006 साली जी घटना घडली होती ना, त्या घटनेमध्ये माझा काहीही दोष नव्हता. मला ह्या गोष्टीचं काहीही माहिती पण नाही. आणि घटना जी घडली होती ती फक्त 2 भावांमध्ये होती. तो त्यांच्या 2 भावांमधला वाद होता आणि तो वाद त्यांच्याच पुरता होता. कधीही प्रवीणनी आमच्या घरामध्ये विषय काढला नाही, कधीही आमच्या प्रमोद भाऊजींनी त्यांच्या घरातही विषय काढला नाही. तो 2 भावांमध्येच सीमित होता. पण कसं झालं, इतके वर्षानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं, त्या घटनेवर दुर्दैवी घटनेत रूपांतर झालं. आता हे जे घटना घडली ह्याच्यामध्ये कुठेतरी फक्त सांगतो की प्रमोद महाजनची हत्या ही प्रवीण महाजननी केली होती. त्यातला आणखीन एक वेगळा भाग आहे, तो वेगळा बोलू आपण. पण म्हणजे ती घटना म्हणजे कदाचित नव्या पिढीला काही माहिती नसेल. प्रवीण महाजन हे माझे पती आहेत आणि प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांच्यामध्ये जो हत्येचा घटनाक्रम झालेला होता आणि प्रवीण महाजनांनी स्वतः सरेंडर केलेलं होतं, ह्यापेक्षा मोठी गोष्ट नाही आहे. आणि याच्यामध्ये कुठलंच षडयंत्र असू शकत नाही. मध्ये मी आता काल परवा ऐकलं होतं की पूनम महाजननी षडयंत्र केलेलं आहे असं तिने म्हटलं. पण मला असं म्हणायचं आहे की प्रवीणनी त्याची हत्या करणं याच्या मागे षडयंत्र आहे असं पूनम महाजन म्हणाले. पण मला असं वाटतं की याच्यात काहीच षडयंत्र नाही. तो 2 भावांचा वाद होता आणि तो वाद उफाळून आला आणि त्याची परिणती त्या क्षणाला झाली. आणि तुम्ही ओळखता ना प्रवीणला, इतके वर्ष ते किती स्पॉन्टेनियसली त्यांचं बोलणं असायचं आणि त्यांचं जे काही कृती असायची ती एकदम असायची, ती की घरच्यांनाही माहित नसायची, मित्रपरिवारात रिफ्लेक्स ऍक्शन सारखा होता ऍक्च्युली. की त्या क्षणाला त्याला जे वाटलं ते मग फायनल असायचं. त्याच्यामुळे आम्हाला कोणालाच काही याची आयडिया पण नव्हती, माहिती पण नव्हतं. आणि मी का म्हणून माझ्या घरातल्या संसार माझा स्वतःचा बर्बाद करू. ह्या सगळ्या घटनांमध्ये मला असं वाटतं की माझं स्मूथ आयुष्य चालू होतं. आणि ही जी घटना घडली आहे ह्याच्यात कुठेही षडयंत्र नाही. कौटुंबिक वाद जो होता तो पण नाही, फक्त 2 भावांमधली ही घटना आहे. आणि तुम्ही त्याला कौटुंबिक वादात रूपांतर दिलंय. तुम्ही म्हणजे कोण? पूनम महाजन आणि त्यांचा परिवार आणि बाकी यांना आमच्या घरातले सदस्य यांनी त्याला वादामध्ये रूपांतर दिलेलं आहे आणि कौटुंबिक वाद सांगितला आहे.
आणि कौटुंबिक वाद हा असूच शकत नाही. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये बिझी होते. दोन भावांच्या ह्याच्यामध्ये आम्ही ते कधी बेडरूम मध्ये भाऊजी यायचे कधी आमच्या घरी, तर प्रवीण बेडरूम मध्ये दार लावून बसायचे, चहा सुद्धा नेऊन द्यायची, आम्हाला ताप नसायची. मी सांगेन, मी बोलवीन त्याच वेळेला आत या, असं त्यांचं एक बोलणं असायचं. त्याचप्रमाणे त्या साईडला सुद्धा हेच व्हायचं. त्याच्यामुळे बायकांचा इंटरफेरन्स नसायचा. गेली कधीतरी तरी पूनमच जायची, कुठलं तरी काहीतरी ऐकून यायची आणि बाहेर काहीतरी पिल्लू सोडायची ऐकून. त्याच्यावर मग घरातल्या बायकांचा वाद व्हायचा त्या 1-2 वाक्यांवर. पण दोन भावांनी कधीच ह्याच्यामध्ये केलं नव्हतं. तिचं जे म्हणणं आहे, तर तिला ही आज गरज का पडली षडयंत्र म्हणायची आणि आज मी कोर्टात जाईन, केस रिओपन करीन, ही गरज तिला का पडली? 10 वर्ष ती सत्तेत खासदार होती. सत्तेत खासदार असताना ती का नाही हे करू शकली? करू शकत होती. तिच्यामध्ये पॉवर होते. माननीय पंतप्रधान साहेब तिच्यासोबत होते, मोदी साहेब म्हणा किंवा आपले अमितजी होते तिच्यासोबत, बाकी सगळे फडणवीस होते, महाराष्ट्रातले सगळे बडे नेते त्यांच्या सोबत होते. मग ते का नाही करू शकले? दोघी जणी जाऊन मायले की जाऊन हे सगळं करू शकला असतात, पण त्यांनी ते केलं नाही. आता तुम्हाला मी सांगू का, तिला तिकीट मिळालं नाही. तिला हे जे तिकीट नाही मिळालं ना, त्याचं फ्रस्ट्रेशन बाहेर येतंय. आणि दुसरं, तिच्या मतदारसंघातले ना बरेच लोक या 10 वर्षात आमच्याकडे आलेले. त्यांनी सांगितलं, पूनम फक्त बिल्डरांच्या शिवाय कोणाशीच संपर्क ठेवत नाही, आम जनते सगळे सुद्धा जात नाही, त्याच्यामुळे तिला ताई तिकीट मिळणं अवघड आहे. मला मनात माहिती होतं की हिला 6 महिन्यापासूनच मला आधी कळलं होतं की हिचं तिकीट कपलेलं आहे, हे मला पूर्ण माहिती होतं. पण मी याच्यावर वाच्यता केली नाही. म्हटलं ठीक आहे, माझी म्हटलं शेवटी पुतणी आहे, ती आली ती बघेल. मी तिचं ऐकून घेतलं, त्यांचं ऐकून घेतलं. ते जे काही सांगायचे ते ऐकून घ्यायचे. कुठे कुठे तिने कसे कामं केले, काही जनतेमध्ये काय रोष आहे, तिच्याविषयी काय लोक बोलतात, सांग ना, ती काय बोलतात ते सांग ना. तर नाही, ती कोणालाच हे करत नाही, म्हणजे जुमानत नाही. ती सामान्य जनतेला सुद्धा अगदी म्हणजे 10 पैशाची सुद्धा मदत करत नाही, इथपर्यंत तिचं वागणं होतं. त्याच्यामुळे मला या भानगडीत जास्त तिच्या पडायचं पण नाही आहे. आणि 10 वर्षाच्या खासदारकीमध्ये आम्ही कधीही तिला भेटलो नाही, कधीही गेलो नाही. आज 2006 नंतर आमचं 2 फॅमिलीशी बोलणं सुद्धा नाही, कुठलंच. 2015 साली जेव्हा माझ्या मुलीचं लग्न ठरलं, त्यावेळेला प्रत्येक मीडियाच्या लोकांनी मला म्हणलं की तुम्ही सत्य आहात, तुम्ही प्रामाणिक आहात, तर तुम्ही जाऊन पत्रिका तुमच्या परिवाराला द्या. ती दिली. ती आम्ही देण्याचं काम केलं. त्यामध्ये मी धनंजयच्या घरी गेले होते 2015ला. त्याच्या टेकडी बंगल्याला परळी वैजनाथ येथे घर होतं. त्या घरी गेले. त्यावेळेला पंडित अण्णा मुंडेंची तब्येत जरा खालावलेली होती आणि त्या मला म्हणले सुद्धा की माझं 35%च हार्ट चालू आहे, सारंगी वगैरे. आणि दोघंही बसले होते, बाई बसल्या होत्या, बाई म्हणजे ते धनंजयची आई. तर दोघंही बसले, बोलले, चहा कॉफी जेवण वगैरे सगळं विचारलं. त्यांच्याकडे आदरातिथ्य आहे, मान्य आहे. पण अण्णांनी एकदम चांगल्याने सांगितलं, आशीर्वाद दिले. आणि मुलीच्या लग्नाला नाही येऊ शकलो तरी मी घरी सांगतो, धनंजयला सांगतो, कोणाला तरी सांगतो, असं म्हणाले. पण धनंजयच्या घरापर्यंत जायला मला त्याचं घर माहिती नव्हतं, टेकडी बंगल्यावरचं. त्यावेळेला मी रस्त्यावरून गाडीने येताना काही लोकांना फोन केले, पत्रकार लोकांना, कारण माझ्या ओळखीमध्ये काही लोक तिथले होते. त्यांनी मला सांगितलं, मॅडम आम्ही तुम्हाला घरापर्यंत पोहोचवून देतो. म्हणून ते आमच्या गाडीच्या सोबत बाईक लावून आले आणि पोहोचवलं. झालं असं आहे ना की हे सत्य आहे. आणि नंतर मग मी पंकजाकडे मंत्रालयात, ती जेव्हा तिचा जो चिक्की घोटाळा झाला त्यावेळेला काय ती मिनिस्टर होती ना, बालकल्याण मंत्री, तर तेव्हा मला भेटायला गेले. तिने इमिजिएट उठून मला अँटी चेंबरमध्ये बसवलं, विचारपूस केलं, मामी कशी आहे काय आहे. मग त्याच्यानंतर मी तिला म्हटलं, अशी अशी पत्रिका मी तुला द्यायला आली आहे, तुझ्या बहिणीची पण इथेच देऊ का, प्रीतमची, की मला घराचा पत्ता देतेस? तर ती म्हणली, सगळ्यांच्या माझ्याचकडे दे, तू काही जाऊ नकोस, मी देऊन टाकीन सगळ्यांना पत्रिका. म्हटलं मी धनंजयची दिलेली आहे, म्हटलं पंडित अण्णांकडे. पण तुला कोणी सांगितलं मामी त्यांच्याकडे जायला?
तुला कोणी सांगितलं त्यांच्याकडे जायला? आणि म्हटलं काय जायला काही हरकत नाही, म्हटलं वाद तुमचा आहे, कारण त्याच वेळेला ते नुकतंच विभाजन झालं होतं. आपसात मुंडेंचं फाटलं होतं. हा. तर मला एकदम ती अशी जरा कडक आवाजात बोलली, तुला कोणी सांगितलं जायला? मी म्हटलं मला जायला कोणी अडवू शकत नाही, माझे तुमच्या सगळ्यांशी संबंध चांगले आहेत, तसे त्यांच्याशी पण आहे. तर मग मला म्हणलं की कोणीच तुला घराचा पत्ता दिला? म्हटलं काही पत्रकार लोक होते, त्यांनी सांगितलं. एवढी पत्रकारांची हिंमत, परळीत मला न विचारता तुला घरापर्यंत पोहोचवतात? अरे मग मला लक्षात आलं की ही ती पहिलेची पंकजा राहिलेली नाही. सरळ साधी कधी आमच्या घरी आली तर मामी मी तुझा हा ड्रेस घालू का, मामी मला पार्लरमध्ये घेऊन चलते का, मामी आज हे गोड करतेस का, हे जे आपलेपणाने बोलणारी जी पंकजा होती, ती इतक्या रोषाने बोलणारी पंकजा, मला त्यावेळेला लक्षात आलं की तिचं खरं रूप काय आहे. कारण हे सगळा सत्तेचा माज जो असतो ना, तो अनिलजी चेहऱ्यावर दिसतो. आणि आम्हाला ज्या वेळेला नेहमी आम्ही रामटेकला जायचो त्यावेळेला नेहमी पंकजा आम्हाला असं म्हणायची की मामी मला तुझ्यासारखं आयुष्य जगायला आवडेल. मला ना हे बाबांचं जे आयुष्य आहे, बंगला, पैसा, घोडा, गाडी, ह्याच्यातून मला वीट आलंय, कंटाळा आलाय. तुझ्यासारखं आयुष्य जगायला आवडेल. मी आता तिला आव्हान करते की तू माझ्यासारखं माझ्या बाजूला 1000 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आज विकायला आहे, तिथं ये आणि राहा आणि आयुष्य जग. बरोबर ना? मी आता तिला सांगते तू ये ना, जग. आम्ही एकदम सुखाने जगतोय. मी, माझा मुलगा कपिल, सुमती माझी मुलगी, आम्ही तिघं 6 तास कामं करतो, झोपतो आरामात, एकत्र जेवतो. एकदम सुंदर आमचं आयुष्य आहे. तुमचं आहे का? हा माझा प्रश्नचिन्ह तुम्हाला आहे पहिला. हा, तुमचं आहे का हे सांगा मला आधी. सेकंडली मला ह्याच्यावर आणखीन एक मुद्दा म्हणायचा होता की परळी वैजनाथ येथे प्रवीणच्या नावाची जी जागा होती, त्याचा अचानक मला एक फोन आला की ती जागा कशा प्रकारची जागा होती ती? कृषक होती न अकृषक होती? शेतीची जागा होती. शेतीची जागा होती. ग्रामीण भागामध्ये येते ती. परळीच्या जिरेवाडी येथे आहे. गट क्रमांक 240. किती एकर आहे ती? साधारण 63.50 आर, म्हणजे साधारण 1.5 एकरच्या थोडं वर, 1.5 एकरच्या वर असेल. आता आमची तर हैसियत नाही ना, आम्ही 100 एकर जागा घेऊ शकू. हे तर नेते लोकच घेतात. गोपीनाथरावांनी घेतले असतील, कोणाकोणाच्या नावाने मिळाले असतील त्यांना. पण आमची तर हैसियत एवढीच आहे, 1 आणि 1.5 पर्यंतच घ्यायची हैसियत आहे. किंवा फार फार तर 30 गुंठे, 40 गुंठे, 2 गुंठे, 2 एकर, 5 एकर. 5 एकरच्या पुढे नाही, कारण त्यावेळेला तुम्हालाही माहितीये की जागेचे भाव काय होते. मातीमोल भाव होते जागेचे. आज जागेच्या भावाला किंमत आलेली आहे. पण मी तुम्हाला सांगते की ही जागा जेव्हा मला समजली तेव्हा मला तर कधी कधी असं वाटतं ना, मी एवढं उस्मानाबादच्या 14 वर्ष माझ्या अँसेस्ट्रियल प्रॉपर्टीच्या केसमध्ये लढत असताना सुद्धा, एवढी 14 वर्ष लढाई दिली असताना मी कुठेही फुटाफुटाला एकदम जागृत होती. इथे मी एकदम ते म्हणेल तसं करायला तयार झाली. कधी कधी मला असं वाटतं लिंबू तर नाही फिरवलं यांनी माझ्यावर. असंही असू शकतं ना काहीतरी. आता हे सगळं जास्त चालू आहे. वश कशी झाली एवढी? मी तेच म्हणणार होतो की सावध असतेस नेहमी तू. मी कंटिन्यू सावध असते. एकदम अशी फशी कशी? अहो, मी कोणी केस तारीख जरी नसली ना माझी उस्मानाबादची, तरी महिन्यातून 2दा जाऊन माझी जागेवर चक्कर असते. इतकी मी सावध बाई आहे. ह्या लोकांनी मला 6 महिन्यामध्ये असं बाहेर काढून टाकलं. मला आता 100% खात्री झाली आहे की यांनी कुठेतरी कोंबडे बिंबडे जागेवर कापलेत, माझ्या नावाचा लिंबू फिरवलाय. बरोबर आहे. आता ह्याचीच मला खात्री झाली आहे. म्हणजे हे होते आपल्या ठाण्यामध्ये चालू आहे सध्या जोरात सगळीकडे राजकारणात पण लिंबू कापणं, कोंबड्या कापणं. मला सांगा ना, सगळ्यांच्या कपाळावरचे कुंकू हे काय तुळजाभवानीचे असतात? हा, तुमच्या माझा टाटू आहे तो काही लिंबू कोंबडीचं कुंकू नाही माझा. तिथे काय झालं तर त्या जागेला मला त्यांनी बोलवलं. इतका धाक दाखवला या 2 बहीण भावंडांचा की मी कोणालाच घाबरणारी नाही, हे तुम्ही स्पष्ट सांगितलं. मी यांना कशी घाबरली मला आश्चर्य वाटतं. आणि मी तिथं गेली, यांनी मला अनुसुया हॉटेलमध्ये ठेवलं आणि तिथून बाहेरच पडू दिलं नाही. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा 1 तास म्हटलं चला आम्ही तयार झालो, खालीच जेवायचं, तिथे कुठे नाश्ता खालीच करायचा, दुसऱ्या हॉटेलला पण नाही जायचं, इथपर्यंत त्यांची धाकधपट होती. ऍक्च्युली कैदेत होती मी आणि त्यांचे माणसं पाळतीवर होते. मी नुसतं वरच्या मजल्यावरून खाली आली ना
तर त्यांचा जो नोकर आहे गोविंद बालाजी मुंडे, जो हा दलाली करत होता माझ्यामध्ये आणि धनंजय पंकजाच्या ह्या जागेच्या व्यवहारात, तर तो मला सतत फोन करायचा, तुम्ही कुठे आहेत, खाली कशाला गेलात, खाली जेवण झालं असेल तुमचं, खाली नाश्ता झाला असेल तर वर जावा, असं म्हणायचा. मग मला असं लक्षात आलं की जाऊ दे बाबा, ह्याची कटकट नको, आपल्याला एक काम करायचंय आणि निघायचंय. आज ती 3.5 कोटीची जमीन आहे, ती माझ्याकडनं त्यांनी 22 लाखात लिहून घेतली आणि 5 लाख मी तुम्हाला घर चालवायला दिले होते, ते त्याचे गुंट्यामध्ये त्यांनी फाईट करून दाखवले रजिस्ट्रीमध्ये. मला सांगा, रजिस्ट्री मला वाचू पण दिली नव्हती, जे पेपर जे होते आधीचे ते वाचू पण दिले नाही. झालं का झालं का झालं का असं करायला लागला. त्याच्यामुळे मला इतकं टेन्शन आलं, माझी मुलं घाबरून गेले, पळणी सोडू देणार नाही धनुभाऊ तुम्हाला, लवकर लवकर करा, असं करायला लागला. मग 11 वाजता जेव्हा मी रजिस्ट्री ऑफिसमध्ये त्यांच्याकडे गेले ना, तर त्यावेळेला रजिस्ट्रार शांत. मला तुम्ही सांगा, रजिस्ट्रार 100 प्रश्न विचारतो का नाही, की तुम्ही हे वाचलंय का, नाही, आणि स्वेच्छेने करतायत, स्वेच्छेने करतायत का, कारण याच्या डील मध्ये नेहमी विचारतात की हे तुम्ही जबरदस्ती दडपावणी. हा, तर ते काही विचारलं नाही, सगळे समोर शांत बसलेले. कोणाला मी रजिस्ट्री लावते ते पण मला माणसं माहिती नाही, कारण आता इथे 50 माणसं असेल तर त्याच्यात मी कोणाला ओळखू, मी कोणाला जागा देते, विचारायची हिंमत नव्हती. हातापायाला घाम फुटला होता माझ्या, इतका त्रास मला झाला होता त्यावेळेला. आणि आम्ही तिघांनी रजिस्ट्री लावली. तसा तो आमच्या पंकजा पण तुमच्यावर असतील ना, त्याला नाही ते कुठे, अहो ते चोर माणसं, ते कशाला येतील इथे, ते आलेच नाही. त्यांचा जो गोविंद बालाजी मुंडे तो आणि 3 जणांच्या नावाने जे जागा लावली, म्हणजे गोविंद माधव मुंडे हा पहिला, दुसरा तानाजी दत्तात्रय चाटे, तिसरा एक पल्लवी गीते, जी गोविंद बालाजी मुंडेची सून आहे, तिला 5 गुंठे आम्ही दान केले, म्हणजे गिफ्ट दिले असं दाखवलं. का तर गोविंद बालाजी मुंडेनी मला घर चालवायला 5 लाख रुपये दिले म्हणून ती रजिस्ट्री व्हाईट करून घेतली त्यांनी. मला सांगा तुम्ही, माझ्यावर ही वेळ आली आहे का, मी लोकांकडनं ह्या धनंजयच्या नोकराकडनं 5 लाख घेईन. मोस्टली पॉलिटिशियन्स काय करतात की कोणाला तरी मीडियम ठेवून त्याच्या नावावर जमीन घेतात आणि 3 वर्ष थांबतात ते, कारण 3 वर्ष केस टाकायची मुदत असते. ती केस नाही आली की मग ते आपल्या नावावर करून घेतात. हा, त्याच्यामुळे ना मी काय केलं, मी नंतर जेव्हा मला महिनाभरात कळलं, जून 2022ला ही रजिस्ट्री लागली ना, संध्याकाळी आम्हाला त्यांनी 5 वाजता गाडीमध्ये बसवून सोडलं घरी. घरी आल्यानंतर रस्त्यातच वाटेत धनंजयच्या बंगल्यावर फोन लावला की मला ठाण्याच्या रेस्ट हाऊसला राहायचं आहे, मला लेटर पाठवा ऑनलाईन. एवढा तो हक्काने धनंजयच्या बंगल्यावर तिथल्या सर्वंट लोकांना, तिथल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगतो, म्हणजे हाच मालक आहे आज धनंजय मुंडेच्या घरचा, असं मला वाटतंय. आता ती लेटरची कॉपी सुद्धा आमच्याकडे आहे, ती त्यांनीच आम्हाला प्रिंट काढायला दिली होती, त्याच्यामुळे ती कॉपी माझ्याकडे आहे. ते घेऊन तो तिकडे गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो तुम्हाला माझं घर माहितीये, बिल्डिंगच्या खाली उभा राहिला, 1 लाख रुपये मला काढून पाहिजे, मी तुमच्यासाठी काम केलं आहे असं म्हणून त्यांनी 1 लाख रुपये आमच्याकडे, कपिलनी स्वतः जाऊन 1 लाख रुपये काढून दिले. आणि त्यानंतर त्यांनी आमचं ठाणे सोडलं आणि आम्ही थंड श्वासात, आणि तिघांच्या अगदी प्लॅन फुल त्यांनी केला. तिघांचेही बँक अकाउंट मागितले, तिघांच्याही अकाउंटला पैसे घातले आणि 1 लाख फक्त माझ्या अकाउंटला जास्त घातले. आणि मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलं, मी धनंजयला जेव्हा फॉलोअप करायला गेली, मी तुम्हाला ह्याच्यात हे पण सांगेन की मी काही बड्या नेत्यांना सुद्धा याच्या संदर्भात भेटले होते. नाव सांग काय नाही, ज्यांनी तुला दाद दिली नाही, ज्यांनी फिर्याद घेतली नाही, ज्यांनी धनंजयला आणि पंकजाला विचारलं नाही आणि तुझी बाजू घेतली नाही, ती त्यांना कळत होतं न्याय आहे, त्यांची नावं आली पाहिजेत. काहीच त्याच्यामध्ये घे ना बिंदास. आमच्याकडे नावं घेण्याची प्रथा आहे आमच्या चॅनलमध्ये, ते काय वाकडं जाणार आहे. आम्हाला कळलं कसं की त्यांनी आम्हाला फसवलं. ती जी जमीन होती त्याच्यातला काही हिस्सा 26 गुंठे रस्त्यात गेला होता. तर रस्त्यात गेल्यावर गव्हर्नमेंट कॉम्पन्सेशन देतं. हा, ते पण नाही. गव्हर्नमेंट कॉम्पन्सेशन त्या गोविंद मुंडेला हवं होतं. ठीक आहे, आणि तो म्हणला की मला त्याच्यातले 50% पाहिजे, ते तुम्ही आम्हाला चेक्स द्या वगैरे. मग आम्हाला थोडं डाऊट आल्यानंतर मग आम्ही लॉयर्सला भेटलो, चार्टर्ड अकाउंट्सला भेटलो. त्यांनी आम्हाला समजवलं की हे सगळे प्रकार गावात चालत असतात, बी केअरफुल. आणि मग तिथे आमची क्लिक झाली, आपल्याला यांनी फसवलंय.
मग ते गव्हर्नमेंट कॉम्पन्सेशन आम्ही उचलून घेतलं, त्याला सांगितलं की आम्ही तुझं सेटलमेंट पण ते गव्हर्नमेंट कॉम्पन्सेशन इतकं कमी आहे, कारण त्याच्यात आम्हाला कळलं की त्याच्यातलाही हिस्सा यांनी locally उचलून उचललेला घेतलाय ऑलरेडी. आश्चर्य या गोष्टीचं आहे की शासन कसं काय थर्ड पार्टीला देऊ शकतं, आणि त्याची नाव. नोटीस आम्हाला येत नाही की तुमचं कॉम्पन्सेशन आम्ही ठेवलंय. नोटीस येत नाही आणि 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर कॉम्पन्सेशन तुम्हाला दिलेलं आहे, आणि तुमच्या व्यतिरिक्त आणखीन कोणी याच्यावर दावा ठोकला तर तुम्हाला हे पैसे वापस करावे लागतील असं शासन लिहून घेतं का? हा कायदा आहे का? हे पण मला आता समजून घ्यायचंय. असा कायदा आहे, हा आहे, हा मुद्दा आहे हा. की त्याच्यावर जर उद्या क्लेम केला आणि त्यांनी सिद्ध केला तर तुम्हाला हे पैसे करावे लागतील, हे सगळ्या ह्याच्यात अच्छा. प्रोसिजर मध्ये आहे. तर ते मला माहिती नव्हतं, नाही, तुमच्यामुळे आहे, आहे. मला ती ज्ञानात भर पडली. आहे. पण ते एक झालं, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय झालं की आम्हाला जेव्हा कळलं ना, तेव्हा आम्ही धनंजयचं घर पहिले हे केलं की हा कुठे राहतो. म्हणजे एक माझी पत्रकार मैत्रीण आहे नेहा पुरव म्हणून आपल्या मंत्रालयात, तर तिला मी विचारलं तर तिने मला सांगितलं ते सिटाडेलला राहतात. तर मग मी सिटाडेलला गेली, घर क्रमांक बघण्यापासून सगळं होतं, आणि धनंजयकडे पहिल्यांदा गेली मी. आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी तर नानावटीला तिथेच हॉस्पिटलला ॲडमिट होता, तिथे गेली, तिथे राजश्री भेटली मला. मग राजश्रीने मला नंबर दिला आणि आम्ही एकत्र सगळे भेटलो त्याच्या घरी दुसऱ्यांदा. आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा धनंजयनी सांगितलं, मामी तुझ्यावर अन्याय झाला आहे, त्याचं मी पूर्णपणे निवारण करून देतो, तू काळजी करू नको, मी आहे. पहिले तू मला बोलली असतीस तर मी सगळं केलं असतं, पण आता मी तुझ्यासोबत आहे, तू काय काळजी करू नको. असे खोटे आश्वासनं त्यांनी 1.5 वर्ष दिले. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत इलेक्शन गेली, त्याच्यामध्ये याचे पॅनक्रियासचा त्रास होता, याला ऍक्सिडेंट झाला, त्याचे 6-6 महिने गेले, त्याच्या 1-2 वर्ष याच्यात असंच झालं. मग माझ्या नंतर लक्षात आलं की ही राजश्री पण रिस्पॉन्स देत नाहीये. राजश्रीला म्हटलं काय तू करणार आहे का नाहीये हे विचार आधी धनंजय. राजश्री धनंजयची ऑफिशियल वाईफ आहे. करुणा शर्मा ही दुसरी आहे त्याची. करुणा शर्मा ऍक्च्युली ती पहिली आहे, पण वंजारी समाजामध्ये कसं आहे माहितीये का, वंजारी समाजामध्ये त्यांच्या जातीतलीच बायको लागते. हा, दुसरी जी काही तुम्ही कराल ना ती रखेल म्हणून ठेवा, असं होतं. आणि हा प्रश्न हे मला का माहितीये, कारण हा आमच्या घरामध्ये जेव्हा मुद्दा आमच्या सासूबाईंनी सांगितलं होतं एकदा मला की माझ्या मुलीच्या लग्नाला, म्हणजे आमच्या वंसांना प्रज्ञा मुंडे यांना बिन्नी म्हणत घरी. तर म्हणे अगं बिन्नीला पण ती लव्ह मॅरेज असल्यामुळे तिला फार त्रास झाला, विरोध होता तिच्या सासरवरून, तिच्या सासूबाईंचा. पण गोपीनाथराव ठाम असल्यामुळे हे लग्न झालं, टिकलं, आणि आज छान संसार आहे त्यांचा. मला आनंद झाला की वंजारी समाजामध्ये एक ब्राह्मण समाजातली मुलगी गेली. आणि कितीतरी म्हटलं हा त्रास कसा झाला, तर त्या मला म्हणल्या की त्या सारखं म्हणत होत्या की हिला रखेल ठेव आणि तू दुसरी कर बायको. म्हणजे हे त्यांच्या सासूबाईंपासून होतं. कोणाच्या? तर प्रज्ञा मुंडेंच्या सासूबाईंपासून होतं. राजकारणामध्ये जेव्हा गोपीनाथराव असायचे, लग्नानंतर त्यांचं जे आयुष्य असेल ते मला माहिती नाही आहे, पण मी जसं त्यांना 1986 पासून जेव्हा बघितलंय तेव्हा ते राजकारणामध्ये त्यांनी कुठलंच इलिगल काम परिवारासोबत केलं नाही, कुठल्याच परिवारासोबत केलं नाही आहे, आणि कोणालाही फसवण्याचं काम त्यांनी केलं नाही आहे. त्यांचं काम त्यांच्या समाजाप्रती, त्यांच्या मतदारसंघाप्रती जे काही असेल ते सगळं त्यांच्या परळीकरांना माहिती आहे. आणि म्हणूनच आज मुंडेंचं नाव टिकून आहे. गोपीनाथरावांना आजही तिथे देव मानतात, हे तर तुम्हालाही माहिती आहे. कारण गोपीनाथराव हे खूप तळागाळातून आलेले आहे. खूप अगदी म्हणजे लोकांच्या दारात पावत्या फाडण्यापासून त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. इतक्या तळागाळातले नेते आहे, म्हणून आज 40 वर्षानंतर त्यांच्या मागे अवतीभोवती 50 लोक उभे असायचे कायम. त्यांच्या ज्या पक्षातले कार्यकर्ते 50 त्यांच्या अवतीभोवती असायचे. अशा नेत्याच्या जीवावर या 2 बहीण भावंडांनी राजकारण केलेलं आहे. मी तुम्हाला सांगते, ह्याचं राजकारण यांनी केलेलं आहे. हे आयते आले, आयते बिळावर नागोबा कसं म्हणतो आपण, तसं हे पंकजा नो डाऊट मुंडे साहेबांच्या वेळेपासूनच होती. 2001ला जेव्हा मी लग्नासाठी गेली होती, माझ्या भाच्याचं लग्न होतं, त्यावेळेला मी गेली तर ती साडी घालून होती. म्हटलं अरे पंकजा तू रोज साडी घालून असतेस? मामी आता मला हळदी कुंकू हे ते असे छोटे मोठे कार्यक्रम करावे लागणार, मी आता हळूहळू पक्षात प्रवेश करते, बाबांसोबत पक्षासाठी बाहेर फिरते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हिचं आता वाटचाल चालू होणार आहे.
आपण त्यावेळेला ऐकून घ्यायचं, कारण बलाढ्य नेते, माझा बुद्धिजीवी नवरा प्रवीण महाजन माझ्यासोबत याला हात असताना लागतं का मला? मला बोलायची सवय नव्हती एवढी, त्याच्यामुळे मी जास्त बोलत नव्हती, मी ऐकून घेत होती. त्याच्यानंतर ती 2009ला पहिल्यांदा आपल्या निवडून आली आमदार म्हणून. तेव्हाही गोपीनाथराव होते. 2014 पर्यंत गोपीनाथराव होते. ते 3 जून 2014ला त्यांचं ऍक्सिडेंटल निधन झालं. त्यानंतर हिने जी उचल खाल्ली ती फक्त सहानुभूतीच्या लाटेवर खाल्ली. माझे बाबा, माझे बाबा. माझ्या बाबांच्या व्यतिरिक्त हिच्याकडे कुठलाही मुद्दा नसायचा. मी हिचे सगळे भाषणं बघितलेले आहे टीव्हीवरचे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि परळीकर जनता आहे ना, स्पेशली वंजारी समाज हा मुंडे साहेबांना देव मानत असल्यामुळे डोळे झाकून वोट बँक हिच्या खात्यात जायची, आजही जाते. आणि त्याच्यामुळे होतं काय माहितीये का, पक्ष हिला तिकीट देतो कशासाठी, पक्षाने हिला बॅक एंट्री का दिली असावी. माझं पूर्णपणे असं मत आहे की पक्षाने हिला बॅक एंट्री देण्याचं कारणच वंजारी समाज आहे. वंजारी समाजाच्या मतांमुळे वंजारी समाज हिनी वडिलांचा टिकवून ठेवला. पण एकीकडे हिच्याच मतदारसंघातले लोक सांगतात की जेवढे गोपीनाथरावांचे जुने लोक होते, जुने त्यांच्या अवतीभोवती निष्ठावान कार्यकर्ते होते, ते जेव्हा हिच्यासोबत जातात तर तेव्हा ते सांगतात की बाबा असं नाही, असं करायचे, असं नाही असं. तेव्हा ही म्हणते कोणी पाहिलं, तुम्ही आम्हाला शिकवू नका. हिने सगळी आपली नवीन फळी निर्माण केली, नवीन फळी निर्माण करून नवीन राजकारण सुरू केलंय. आणि केवळ वडिलांच्या जीवावर हे लोकांचं, ह्यांचं कुठे बेस आहे सांगा. धनंजयचा सुद्धा बेस नाही. धनंजय आणि पंकजा यांची जर तुलना केली तर कोण म्हणजे सार्वजनिक जीवनात दोषी आणि कोण तुमच्या वैयक्तिक खाजगी जीवनात अधिक दोषी आहे? म्हणजे खलनायिका जास्त मोठी आहे का खलनायक मोठा आहे? खलनायक जास्त मोठा आहे. संबंध नसताना खलनायक मोठा झालाय आणि खलनायकाला पाठिंबा खलनायिकेने दिलाय. पण मग पाडलं ना, कारण मुकसंमती आहे, ही मुकसंमती आहे. जर तिला असं वाटलं होतं की आज धनंजय चुकीचं केलंय माझ्यासोबत, ती इमिजिएट मला फोन करून म्हणू शकली असते, मामी मी काहीतरी करून देते तुझ्यासाठी. ते तिने केलं नाही. बरं, आम्ही त्यांना भेटायचा प्रयत्न केला. त्यांचे जे पीए आहेत अनंत गजरे, त्यांना मेसेज पाठवले, कॉल केले. मी एकदा त्यांच्या ऑफिसला जाऊन भेटून आलो. आत्यालाही भेटायचा प्रयत्न केला. पण आमच्या घरात अपॉइंटमेंट सिस्टीमचं कल्चर आहे की यू हॅव टू टेक अपॉइंटमेंट बिफोर मीटिंग एनीबडी. नातेवाईकांना सुद्धा हो, लोक आम्हाला म्हणतात तुम्हाला अपॉइंटमेंटची काय गरज आहे. आमच्या आत्याने असा निरोप पाठवला होता की तुमचं जे काही जमिनीचं काम असेल त्याचं तुम्ही फाईल ठेवा खाली, आम्ही बघून घेऊ. म्हणजे त्यांनी सांगितलं. पंकजा ग्रामपंचायतीच्या इलेक्शन. म्हणजे माझं एकच म्हणणं आहे, आम्ही चुकलो नाही ना, आम्ही घाबरणार नाही. आमच्या कॅरेक्टरमध्ये काही प्रॉब्लेम नाही, आम्ही कशाला घाबरायचं. आम्ही समोरून बसायला रेडी आहोत. तुम्ही येता का, बोला. 4 चौघात मी भेटा. तर आजही म्हणतो, कित्येक पत्रकारांना मी सांगितलंय, गाव आमच्या रेखा काकूंना जाऊन सांगा कपिल महाजन भेटायला, चहा प्यायला रेडी आहे. का नाही तुम्ही रेडी? समोर या, भेटा. कारण जे झालं ते 2 भावांमध्ये झालं. ते 2 भावांचा प्रश्न होता आणि ते दोघंही गेले. ठीक आहे, जे झालं ते 2 भावांचा प्रश्न होता. आता त्याच्यात संपूर्ण परिवार भरडला गेला, त्यांचाही भरडला गेला, आमचंही भरडलं. नुकसान दोन्हीकडे सारखंच झालं. तुमचं तर आमचं जास्त आमचं झालंय. अपरिमित झालं. पण एकच आहे, या दुर्दैवी घटनेतून माझे मुलं उभे राहिले, त्यांना आज कोणापुढे हात न पसरवता नोकऱ्या मिळाल्या. चॉईसच नाही, आम्ही सगळे कामं करायला रेडी आहोत, आम्हाला कशाची लाज नाही. पण आता कोर्टाचं काय मॅटर आहे तुमचं? आता कोर्टाचं असं मॅटर आहे की मी बालाजी मुंडे, पल्लवी गीते, दत्तात्रय, तानाजी दत्तात्रय साठे वगैरे हे सगळे 4-5 जण, आणि त्याच्यात धनंजयचं पण नाव टाकलेलं आहे. पंकजाचं टाकलेलं नाहीये, धनंजयचं टाकलेलं आहे. मला माहिती नाही, म्हणजे पंकजाचं टाकलंय की नाही मला वकिलांना विचारावं लागेल. तुझ्याकडे कागद असेल तर बघावं लागेल. त्याच्यात नाव आहे की नाही पंकजाचं ते तू बघ ना. याच्यामध्ये आम्हाला त्या माणसांनी सांगितलं पंकजाने त्या जागेवर झोपडं बांधलंय, जोडपं ठेवलंय, गाई गुरं चरतात आहे, लिटिगेशनची जागा आहे, जेणेकरून ती जागा क्लिअर होती. रस्ता 1.5 वर्षापूर्वी झालेला होता, त्याचं उद्घाटन त्यांनी केलं होतं. पण कसं असतं, मी तुम्हाला खरं सांगते, लिटिगेशन आहे सांगितलं आणि आम्हाला येऊच दिलं नाही परळीत, जोपर्यंत रजिस्ट्रीच्याच दिवशी फक्त यायचं. इतका धाक दाखवला. आणि तुम्हाला खरं सांगू, धाक म्हणजे धमक्या? हो, धमक्याच. आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत गोविंद मुंडेच्या आवाजातले. काय म्हणणं? सगळे कॉल रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडे.
धमक्या आहेत त्याच्या, पण कोर्टात वेळ आली तर आपण सादर करू सादर करणार ना, का नाही सादर करणार? करणार ना. रेकॉर्डिंग आहे, व्हॉट्सअप मेसेजेस आहे, त्यांनी आम्हाला लिहून पाठवलेलं आहे की शासनाचे लोक ब्राईब मागून राहिले, आपली लाच. तर तुम्ही पंकजा आम्हाला राणे यांच्याकडे पण नाही नाही, आमच्याकडे शासनाचे लोक म्हणजे जेव्हा शासनाचे शासनाचे जे काही कॉम्पन्सेशन हा. मिळालं अच्छा 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 त्याचं तुम्हाला शासनाला खाऊ घालावं लागते म्हणजे तिकडच्या अधिकाऱ्यांना बरं. परळी. शासनाची आता मला 3 ओळीत फक्त तुमची आता केस काय केली ते सांग. तुझी केली आता ऍडमिट झाली ना ती. हा हा, ती admit यांच्यावर झाली. एलिगेशन केस नंबर टाकलाय. पडलाय. केस नंबर 61 2004 पडला आहे. स्पेशल सूट 2024. दाखल झालेला आहे आणि 2024. 2024 ऑक्टोबरला 18 ऑक्टोबरला आम्ही ती केस टाकलेली आहे अंबेजोगाई डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये. आणि ही केस त्याचा आहे. मुख्य आरोपाचा सारांश काय? मुख्य यांनी आरोपाचा आहे फसवलं कॅन्सल ऑफ आम्हाला. रजिस्ट्री, हा फ्रॉड रजिस्ट्री, कॅन्सल ऑफ रजिस्ट्री. ओके. हा त्याचा त्याच्यात आम्ही केलेला गोविंद आहे. बालाजी मुंडे, तानाजी दशरथ चाटे, पल्लवी गित्ते, गोविंद माधव मुंडे आणि धनंजय मुंडे यांची नावं यांनी टाकली. पंकजाचं आहे की नाही तुला माहिती आहे का नाही टाकलंय तिचं? काय नाही, आयडिया ते- नाही मला, ठीक आहे, बघावं लागेल ठीक आहे, वकिलांच्या ठीक याच्यामध्ये. आहे. आता आपण इकडे येऊ की अचानकपणे पूनम महाजन जे म्हणाली की हे प्रमोद महाजनची हत्या हे प्रवीण महाजनला कुणीतरी सांगून करवली, षडयंत्र आहे वगैरे असं म्हणाली ना ती, ते काय आहे प्रकरण? प्रवीण महाजन तसे होते का तुम्ही सांगा अनिलजी? प्रवीण महाजन स्वतःचे मनाचे राजे होते. हो. ते स्वतःच्या बुद्धीने चालत होते. त्यांना कोणाला शिकवायची गरज पडत नव्हती. ते तो स्वतः अत्यंत बुद्धिमान असा माणूस होता. तुम्ही सांगू शकता. हो, ते हो. बुद्धिमानही होते आणि ते निष्ठावान होते. आर्थर रोड जेलचा एक किस्सा सांगतो की प्रमोद काका गेले 3 मेला. त्याच्यानंतर 15 दिवसांनी आम्ही पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो. मी, माझी बहीण, माझा मामा आणि मौसाजी. तर प्रवीणला कळलं होतं ना लगेच गेला हो, हा, नाही, ते तोच तेव्हाच किस्सा कळलं. सांगतो. हा. तोच किस्सा सांगतो. 15 दिवसांनी भेटायला जेव्हा गेलो हा. तेव्हा तिकडच्या जेलरनी आणि आपटू नको, अधिकाऱ्यांनी, हात आपटू नको ते आवाज येतो. Sorry. हा. तिकडच्या जेलरनी आणि अधिकाऱ्यांनी असं सांगितलं आम्हाला की अजबच आहे की जसं आम्ही त्यांना न्यूज सांगितली की तुमचे भाऊ आता राहिले नाही, तर त्यांनी पायातली चप्पल काढून टाकली, 10 दिवस जमिनीवर झोपले, त्यांच्या नावाची आंघोळ करून घेतली, केस भादरून घेतले. म्हणजे आपल्या समाजात जे आपण नियम पाळतो. नियम जे पाळतो डेथ झाल्यानंतर एक शोक म्हणून हम्म. त्यांनी शोक तो मनवला. त्याच्यात जेवले नाही. ते जेवले नाही 1 दिवस. हो. म्हणजे आम्हाला कळतच नाही की हे काय आहे, म्हणजे हा प्रकार याची काय? सुसंगती लागत नाही त्याच्यामध्ये. त्याची सुसंगती. आणि ते शेवटपर्यंत ते 15 दिवस शेवटचे आमच्याकडे जेव्हा राहिले, फर्लोवर आले होते, त्यांना कायद्याने रजा मिळते 3 वर्ष सलग जेलमध्ये राहिल्यानंतर, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. असं 1 दिवस गेला नाही की भावाची आठवण त्यांनी काढली नाही. अरे. आणि त्या भावाची आठवण काढताना 2 अश्रू त्यांच्या डोळ्यातनं निघाले नाही. आम्हाला विचित्र वाटायचं की इज ही द सेम गाय हू ॲडमिटेड दॅट मीच हे सगळं केलेलं आहे. आणि त्यांचं विलक्षण प्रेम होतं भावात. म्हणजे त्यांनी मला हे पण म्हणलं होतं की उद्या मला, मी त्यांना सहज गमतीत म्हणलं की भाऊ की मी, तर ते म्हणले मी भावासाठी तुला पण सोडून देईन. इतकं विलक्षण प्रेम इतकं होतं. ते दोघांचं मग असं काय त्या एकमेकांना- 2 भावांमध्ये घडलं हे त्यांनाच माहिती. आणि 2 भावांनाच माहिती. याच्यात कुठलं षडयंत्र नाहीये आणि कोणाचाही हात नाहीये. अजून एक मी तुम्हाला सांगते की ह्यामध्ये पूनम महाजननी असं म्हटलेलं आहे की गोळ्या आणि बंदूक ह्यासाठी पैसे माझ्याच बाबांनी दिले. पण मी तुम्हाला आता खुलासेवाराने सांगते की गोपीनाथरावांनी त्यांना बंदूक घेऊन दिली होती. प्रवीणला. होम 2.5 मिनिस्टर लाखाची बंदूक गोपीनाथरावांनी होम मिनिस्टर असताना घेऊन दिली होती. हा मी खुलासा फक्त तुमच्या चॅनलला करते. आणि त्याचं त्यांनी आमच्या नणंदबाई म्हणजे प्रज्ञा मुंडे यांनी विरोध पण केला होता की माझा भाऊ तापट आहे, तुम्ही त्याला घेऊन देऊ नका. पण त्यावेळेला तुम्हाला माहितीये प्रवीणचे बिल्डरशिपचे कामं चालू असायचे, त्यांना पण भीती असायची. त्या हेतूने ती बंदूक घेतली होती, चांगल्या हेतूने घेतली होती, त्याच्यात काही असं हे नव्हतं. आणि ती बंदूक त्यांच्या कंटिन्यू गाडीमध्ये असायची. पण मला त्यांची काही महिन्याआधी खूप चिडचिड होती ना, तर मी ती सहज बंदूक घेतली आणि लॉकरमध्ये नेऊन टाकली की ह्यांच्या हातात नको. एवढंच काम मी केलं की चिडचिड त्यांची खूप व्हायला लागली होती शेवटच्या 6 महिन्यात, या घटनेच्या आधी. एवढंच मी हे पण केलं. ती चिडचिड प्रमोदवर होती. कारण हे पोलिसांनाही माहिती नाही, चिडचिड प्रमोदवर होती. नाही, मग? ती आमच्यावर असायची चिडचिड, त्यांच्यावर नाही. म्हणजे काही पण झालं की घरात आपण आता तुमचं काही कुठे डिस्टर्ब होतो होतं ना, तर डिस्टर्ब असलं त्यांचे का डिस्टर्ब आहे, का चिडचिड करताय हे आम्हाला कळायचंच नाही.
आणि ते त्यावेळेला तर diabetes माझा आणि भाऊ blood भाऊजे pressure चे घरी patient 9 वर्षांनी आले असल्यामुळे मी त्यांच्या ह्याच्यात बिझी होते. असेल, त्यांनी काय डायरेक्ट सांगितलं नाही ती कशामुळे चिडचिड होत. पण हा. आता मी एक वेगळा प्रश्न विचारतो की अंदाज सांग तुझा की ज्याला पंकजा असं म्हणते, पंकजा नाही सॉरी ही पूनम, हम्म. आता बघ ना हा टर्न ऑफ इव्हेंट फार ड्रॅमॅटिक असू शकतो. त्यावेळेला पूनम महाजन असं म्हणते की याच्यामागे षडयंत्र होतं. त्यावेळेला ह्याला पूनमला पक्क माहितीये की ही बंदूक गोपीनाथ मुंडेंनी घेऊन हो दिली. हो माहितीये. तर मग याचा अर्थ पूनम महाजन गोपीनाथ मुंडेंवर अप्रत्यक्षपणे आरोप करते हो. असं तुला वाटतं का? मला वाटतंय? 100% वाटतं. हा मोठा टर्न आहे. मला 100% वाटतं, कारण ही बंदूकच त्यांनी घेऊन दिली होती. आणि ती जी म्हणते ना की केस चालवण्यासाठी पैसे यांच्याकडे कुठून आले, माझ्या वडिलांचे होते. पहिली तर गोष्ट मी सांगते, पैशावर कोणाचं नाव लिहिलं नसतं. आज मी तुमच्या पाकिटातून पैसे काढले, तुम्ही म्हणाल माझे, मी म्हणेन माझे, नाव आहे का? नाही. दुसरं म्हणजे हे पैसे माझ्या वडिलांचे, माझा हिस्सा जो मला मिळाला होता ते नागपूरचे प्लॉट्स होते, ते प्लॉट्स विकून मी ही केस चालवली. पण हिला काय पूनमला माहिती? असं आरोप करायचा आहे की पुन्हा गोपीनाथ माझ्यावर मुंडे- असा आरोप करते की की- माझ्या बाबांच्या पैशावर हाय प्रोफाईल वकील लावला, केस चालवली आणि बंदूक पण घेतली. तो चुकीचा आहे. नाही पूनम महाजन जी आहे ती गोपीनाथ मुंडेंवर आरोप करते का ते की समाजाला काय दिशाभूल करायचा प्रयत्न करतात आणि करते. का करतायत म्हणजे गोपीनाथ त्यांचं मुंडेंनीच त्यांनाच माहिती. पैसे पण पुरवले वकिलाचे वगैरे असं पण तिला म्हणायचंय ते का? दिशाभूल करतायत लोकांची, बाकी नाही हा मोठा आरोप होईल. हा मोठा आरोप आहे. आणि म्हणजे महाजन आणि मुंडेंच्या संदर्भामधला असा आरोप आणि गौप्यस्फोट पूनम करतीये. हम्म. म्हणजे बरोबर. तू दुजोरा दे किंवा नको, पण ती हा आरोप करते करते. की प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना मारणं याच्या मागे गोपीनाथ मुंडे आहेत, असा नाही का हा आरोप? मी काल कुठेतरी म्हटलं पण होतं की तिने तिच्या आत्याला जाऊन विचारावं की ही बंदूक कोणी दिली, कारण माझ्या समोरची ही गोष्ट आहे. गोपीनाथ मुंडेंनीच दिली. हो हो, गोपीनाथ मुंडेंनीच दिलेली होती. आणि जर त्यांना माहिती होतं की आपला मेवणा, कारण त्यांचं आणि त्यांचं इतकं भारी प्रेम होतं. गोपीनाथरावांनी इस्रायलला गेले होते, त्यावेळेला त्यांचा तो फॉरेन कंट्रीजचा जो मनी पैसे असतात ते त्यांना दिले आणि तू जा फिरून ये, दुबईला जाऊन ये, असंही म्हटलं हे होतं. तिघांचे जे संबंध होते, इतके सुंदर माझ्या संबंध होते वडिलांचे ना. आणि त्यांच्या भावांचे आणि गोपीनाथरावांचे, पण मग ही फार सुंदर गोपीनाथ होतं. मुंडेंना कसं सूचित करते पूनम? त्यांचं- जर एवढे चांगले संबंध होते ते आणि त्यांच्याशी पण बोलतात की नाही माहिती नाही. त्या परिवाराशी सुद्धा हा महाजन परिवार बोलतो की नाही सांग, माहिती नाही. हो, ते- हे त्यांचं काय? इंटरनल काय आहे त्यांचं त्यांना त्यांचे माहिती. मलाही नाही माहिती. त्याच्यामुळे मी कधीही त्यांच्या मध्ये गेली नाही. आणि मी इतके वर्ष संबंध ठेवू शकली असती, समोरून जाऊन हात जोडून त्यांच्याशी चांगले राहू शकली असती. पण पूनम जी आहे ना, तिने काय म्हटलं असतं, बघा पैसे नाही आमच्याकडे दारात आले, हा तिने आरोप केला असता. म्हणून मी गेली नाही. स्वाभिमानाने जगा एवढंच माझ्या नवऱ्याने मला शिकवलेलं होतं, त्याच्यामुळे मी स्वाभिमानाने जगते आणि स्वाभिमानाने आम्ही राहतो. त्याच्यामुळे ही जी ॲलिगेशन्स लावते ना अनिलजी, की हे केस लढवण्याचे पैसे माझ्या वडिलांचे होते, अरे मग तुझ्या वडिलांनी आमची उस्मानाबादची जागा ॲन्सिस्ट्रियल प्रॉपर्टी तपस्वी ट्रस्ट म्हणून तुमच्या माझ्या नवऱ्याचा पण हिस्सा टाकून दिला, मग तुम्ही तर आमच्या टाळूवरचं लोणी पण खाल्लं. मित्रांनो हा? हो, मी बरोबर मला आहे. असं वाटतंय सारंगी की एक आपण 8-10 दिवस जाऊ देऊया या सगळ्या ह्याच्यामध्ये काय काय अजून घटना घडणार आहेत. हा याचं कारण ज्या वेळेला पूनमने हा आरोप केलाय की गोपीनाथ मुंडे हेच अप्रत्यक्षपणे प्रवीण महाजनच्या हातून प्रमोद महाजनांना मारण्याच्या कटाचे सूत्रधार आहेत, हा भयानक आरोप आहे. मग आणि तो तिने इनडायरेक्टली केलाय आणि तू डायरेक्टली त्याची वाच्यता केली. मला असं वाटतं एक 8 दिवसांनी आपण परत बसूया परत आणि बसूया. मधल्या घटल्या 8 दिवसात जे काय घटना घडतील त्याच्या संदर्भामध्ये, आणि आता तुझ्याकडे चॅनलवाले येतील ना, त्यांच्याशी काही हे आडपडदा न ठेवता तू त्यांना सांग की गोपीनाथ मुंड्यांकडेच पूनमने निर्देश करून प्रवीण महाजनच्या हातून त्यांना मारलं, प्रमोद महाजनांना, असा जो आरोप केलेला आहे तो जो निराधार आहे. हम्म. पण ती असा आरोप करायला धजावली कशी अप्रत्यक्षपणे, याचा खुलासा झाला पाहिजे आणि तिने केला पाहिजे तो. बरोबर आहे. आणि पुढल्या 8 दिवसानंतर आम्ही परत यांना दोघांनाही इथे पाचारण करू, बोलू. आणि त्यावेळेला आणखीन काही गोष्टी मला त्यांनी सांगितल्यात पण आज बोलली नाहीये ती, कारण खूप वेळ झालाय म्हणून. पण पुढं- मी तुम्हाला आणखीन एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकते की मी एकटी स्वतः प्रवास करते, फिरते, बसनी जाते. हाय प्रोफाईल फॅमिलीतून असून लो प्रोफाईल माझा प्रवास असतो. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला जर माझ्या जीवाला काही धक्का लागला
तर पूर्णपणे मुंडे, महाजन, धनंजय, पंकजा आणि त्यांचे चमचे लोक, वाल्मिकांना कराड आणि परळीतले सगळे त्यांचे जेवढे आजूबाजूला फिरणारे लोक आहेत ते जबाबदार असतील. आणि माझ्या जीवाच्या सेफ्टीसाठी मी अंबेजोगाई डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये एक एफिडेव्हिट आणि त्याच एफिडेव्हिटची पावती कॉपी मी परळी पोलीस स्टेशनला पण देणार आहे. मला वाटतं आता काही जास्त बोलू नये आपण. Yes. तिच्या जीवाला धोका आहे हाही मुद्दा तिने स्पष्ट केला. बस. एक 8-15 दिवसांना आपण परत पुढल्या मुलाखतीसाठी पाठवू. धन्यवाद. थँक्यू. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.